नमस्कार. न्यूज यात्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक जात धर्म सगळं विसरून पंढरीकडे निघाले, विठू माऊलीच्या चरणी विलीन झाले आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचं भलं व्हावं असं साकडं त्यांनी विठुरायाला घातलं. महाराष्ट्रामधलं सध्याचं वातावरण एका बाजूनं प्रचंड जाती जातीमध्ये दरी निर्माण करणार आहे, जाती धर्मामध्ये दरी निर्माण करणार आहे आणि अशा वेळी पांडुरंगाच्या चरणी जाणारे वारकरी मात्र कुठल्याही पद्धतीचा जातीभेद न बाळगता महाराष्ट्राला एक नवीन बळ मिळावं, महाराष्ट्रातील जनतेला सुखी समाधानाचं आयुष्य मिळावं या भावनाने पंढरीची वारी करत आहेत. आणि या वारीच्या निमित्ताने आपण आज न्यूज यात्राच्या या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदाच भेटत आहे. खरं म्हणजे माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे की आषाढी एकादशी निमित्त आज गेल्या अनेक वर्षाच्या पत्रकारितेतला अनुभव सोबत घेऊन मी आपल्या समोर येत आहे. आणि या पुढच्या काळामध्ये न्यूज यात्रामध्ये आपण महाराष्ट्रातील तमाम जनतेचे वेगवेगळे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे असतील, शिक्षकांचे असतील, महिलांचे असतील, या सर्व प्रश्नांवर काय करता येईल महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील जाणकारांचं त्याविषयीचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत. बातम्या तर आपण रोज बघतो, बातम्या ऐकतो, पण बातम्यांच्या पलीकडे सुद्धा एक जग असतं. ते जग आपण समजून घेण्याचा प्रयत्न. तर न्यूज यात्राच्या सर्व दर्शकांना मी आज शुभेच्छा देतो आषाढी एकादशीच्या. आज आपण पहिल्यांदाच भेटलो, त्यामुळं आज कुठलंही राजकीय भाष्य मी शक्यतो टाळणार आहे. कारण राजकारणावर आपल्याला वर्षभर आपण बोलतच असतो, एखाद दिवस आपण त्याला टाळायला पाहिजे असं मला वाटतं. आज हे चॅनल सुरू करताना माझ्या मनामध्ये पत्रकारितेचा, आता मी जसं म्हटलं की मला एक थोडाफार अनुभव आहे. आता त्या अनुभवाची शिदोरी घेऊन मी आणि माझे काही सहकारी असतील या सगळ्या चॅनलमध्ये, तर ते आपल्याला वेळोवेळी भेटत राहूयात. आपण कुठं चुकत असलं तर नक्की सांगावं अशी मला आपल्याकडनं अपेक्षा आहे. आपण चुका सांगताना कुठल्याही प्रकारचा आपला काही वैचारिक एखादा विचार असेल तर तो मला असं वाटतं की तुम्ही तो बाळगायला हरकत नाही, त्याला माझा विरोध असायचं काही कारण नाही. पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला चूक दाखवतो तर त्यावेळेस त्यामागची भावना ही एका निखळ टीकाकाराची असावी अशी अपेक्षा मी आपल्याकडनं बाळगतो. चॅनलवरती या पुढच्या काळामध्ये ज्यावेळी एखादी दुसरी चूक होईल ती आम्ही मोकळेपणाने मान्य करू. मात्र आमच्या हेतूविषयी जर काही शंका असेल तर आपण कॉमेंटमध्ये टाकत जा. आपण शक्यतो सगळ्याच कॉमेंटला काही उत्तरं देण्यात काही गरज नसते, त्यामुळं आपण त्याच्यावर भाष्य करणार नाही. परंतु माझं असं मत आहे की संवाद हा घडला पाहिजे, एकतर्फी हे चॅनल आम्ही चालवणार नाहीये. त्यामुळं आपण आपल्या प्रतिक्रियांचं आम्ही निश्चितपणे स्वागत करूयात. आता सध्या पत्रकारितेमध्ये सरळ सरळ दोन तट पडलेले आहेत. एक हिंदुत्ववादी विचारांचे पुरस्कार करणारा पत्रकारांचा एक गट आहे आणि दुसरा काँग्रेसच्या विचारांना मानणारा किंवा हिंदुत्ववादी विचारांच्या विरोधात असलेला तिसराही एक वर्ग आहे. मात्र तो फार असं काही बोलताना दिसत नाही. पण याही पलीकडं पत्रकारिता आहे, याही पलीकडं लोकांना जीवन मरणाचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाकडे आपण कसं बघतो, त्या प्रश्नाची खरंच या सगळ्या वैचारिक आपण जो लढा देतो आहे त्याचा आणि या प्रश्नाचा कुठं संबंध येतो का रोजच्या जीवनामध्ये, हा एक मला पत्रकार म्हणून पडलेला प्रश्न आहे. त्याच्यावर आपण साधक बाधक चर्चा करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्याच पद्धतीनं विद्यार्थी म्हणजे तरुण वयामध्ये आत्महत्या करणाऱ्यांचं सुद्धा हे राज्य आहे. तर याच्या प्रश्नाकडे आपण कशा पद्धतीने बघणार आहोत, या सगळ्या अशा अनेक विषय आहेत. म्हणजे शेतीचे, मातीचे, शिक्षणाचे, आरोग्याचे, असे नानाविध प्रश्न घेऊन आम्ही आपल्या भेटीला येणार आहोत. बातम्याही आपण कव्हर करणार आहोत. रोजच्या बातम्यांच्या धामधुमीमध्ये आपण काही वेगळ्या बातम्या जिथं पत्रकारांनी जायला पाहिजे अशा काही ठिकाणी आपण आवर्जून जाणार आहोत. आपल्याकडनं काही सूचना असतील, आपल्याला असं वाटत असेल की न्यूज यात्राने या प्रश्नावर फोकस करायला पाहिजे, हा प्रश्न लावून धरायला पाहिजे, तर आपण कॉमेंटमध्ये अवश्य आम्हाला सांगू शकता. आम्ही त्याचा नक्की विचार करू. पुन्हा एकदा आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्राला आपण शुभेच्छा देऊयात. आज तुर्तास इतकंच. वेळोवेळी भेटत राहूया. धन्यवाद.